पोलीस स्टेशन यशोधरानगर येथील बीट मार्शल गस्तीवर असताना त्यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम एका वाहनाने घातक शस्त्र हातात घेऊन कुठला तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत। त्या अनुषंगाने त्यांचे बीट मार्शल यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यापैकी एक आरोपी पकडला, दुसरा फरार झालेला आहे। त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून एक घातक शस्त्र आणि त्याची मोटरसायकल ही जप्त करण्यात आलेली आहे। सदर आरोपी हे कुठला तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत होते। त्यावेळी तातडीने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त साहेब आणि परिमंडळ 5चे उपायुक्त साहेब श्री निकेतन कदम सर आणि कळमना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रोहित कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडून एक घातक शस्त्र आणि त्याची मोटरसायकल असा एकूण 60,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सध्या तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद कैफ हसीमुद्दीन अन्सारी, वय 20 वर्ष, राहणार वनदेवी नगर, पोलीस स्टेशन यशोधरानगर।